नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं गोदावरी नदी आणि थोडासा भाग उरलेला आहे, तर आपण आता या व्हिडिओ मध्ये आपण गोदावरी नदीचा व्हिडिओ घेणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही ज्योतिबा बनसोड युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा। मित्रांनो, आपल्या ह्या गोदावरी नदीचा एक नाही एक प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षामध्ये विचारले जाते। जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा एमपीएससी ची तयारी करत असाल या तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर प्रत्येक परीक्षेमध्ये गोदावरी नदीचा एक ना एक प्रश्न विचारला गेलेला असतो। तर चला बघू आपण गोदावरी नदीची माहिती। गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते। गोदावरी नदीला कशा प्रकारे म्हणजे कोणती नदी म्हणून ओळखली जाते? गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते कारण सर्वाधिक ठिकाण या नदीवर आहेत। नंतर गोदावरी नदीला वृद्धगंगा नदी म्हणून ओळखली जाते। गोदावरी नदीला वृद्धगंगा नदी म्हणून ओळखली जाते। तर नंतर आहे गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे। गोदावरी नदी ही कोणती वाहिनी नदी आहे? गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे। नंतर सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगात दरम्यान गोदावरी नदी वाहते। कोणत्या कोणत्या डोंगर रांगात गोदावरी नदी वाहते? तर सातमाळा, अजिंठा, नंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर दरम्यान गोदावरी नदी वाहते। नंतर आहे नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात काळी मृदा आढळते। नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात काळी मृदा आढळते। नंतर आहे गोदावरीची सर्वात मोठी उपनदी। गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे मांजरा आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू जाऊ शकते गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे कोणती नदी? तर गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे मांजरा नदी। नंतर आहे गोदावरी नदीच्या काठावरील शहरे। गोदावरी नदीच्या काठावरील शहरे कोणकोणती आहेत तर बघू आपण। गोदावरी नदीच्या काठावरील शहरे म्हणजे शहरे त्र्यंबकेश्वर आहे, नंतर आहे नाशिक, नंतर आहे कोपरगाव, नंतर आहे पुदाबा, नंतर आहे पैठण। पैठण हा छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये आहे। नंतर आहे गंगाखेड, नंतर आहे नांदेड, नंतर आहे धर्मादाबाद, नंतर आहे सिरोंचा हे आहेत। गोदावरी नदीच्या काठावरील शहरे कोणते आहेत? त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुदाबा, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्मादाबाद, सिरोंचा एवढे आहेत। नंतर आहे प्रवाह नदी काठावरील शहर अकोला आणि संगमनेर हे निवास आहे। प्रवाह नदीच्या काठावरील शहरे अकोला, संगमनेर आणि नेवासा आहे। नंतर आहे शिंदपणा नदी काठावरील शहरे म्हणजे मांजलगाव आहे। शिंदपणा नदी काठावरील शहरे म्हणजे मांजलगाव हे आहे। नंतर आहे बिंदुसरा नदी काठावरील शहरे म्हणजे बीड हे आहेत। मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व नद्यांची इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत। हे आहे पहिली नदी म्हणजे गोदावरी नदी। याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण नद्या वाहतात यांची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही ज्योतिबा बनसोड युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे हा व्हिडिओ शेअर करा।